सध्या नागपूरमध्ये महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि आपल्याला माहिती आहे की 8-10 दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एक सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये बोलत असताना धनंजय मुंडे यांनी एक वादग्रस्त असं वक्तव्य केलं होतं आणि ते वक्तव्य होतं अर्थातच वाल्मिक कराड यांच्या रूपानं. आता तुम्हाला ते स्टेटमेंट देखील चांगलं ठाऊक आहे की त्यामध्ये थोडंसं इमोशनल होत धनंजय मुंडे यांनी असं एक स्टेटमेंट दिलं की मला वाल्मिक कराड याची आठवण येते. आता त्यांनी स्पष्टपणे नाव जरी घेतलं नाही तर एका खास व्यक्तीची उणीव मला भासते असं प्रकारचं एक त्यांचं स्टेटमेंट होतं. अर्थात ते स्टेटमेंट वाल्मिक कराड यांच्याविषयी होतं. त्याला असं उत्तर देत असताना ज्यावेळेस पत्रकारांनी सुरेश धस यांना याविषयी विचारलं त्यावेळेस सुरेश धस यांनी अक्षरशः 1 मिनिटामध्ये धनंजय मुंडे हे ज्यावेळेस ते मसाजोगचं प्रकरण झालं होतं तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांनी जो काय एक ड्रामा केला त्या सगळ्याची त्यांनी हवा काढून टाकली. त्याचं झालं असं की सुरेश धस बोलताना यावेळेस असं त्यांनी सांगितलं की ज्यावरून धनंजय मुंडे हे थोडंसं अडचणीत आलेत. कारण आपल्याला माहिती आहे की वाल्मिक कराडचा मॅटर ज्यावेळेस पुढे आला होता त्यावेळेस देशमुख कुटुंबियांना धनंजय मुंडे हे जाऊन भेटले नाही. सुरेश धस यांनी तोच मुद्दा त्यावेळेस लावून धरला होता. मात्र त्यावेळेस धनंजय मुंडे असं म्हणाले होते की मी जर एखाद्याला भेटलो जरी नाही तर या प्रकरणामध्ये या संपूर्ण कांड जे काय झालंय मस्साजोगचं संतोष देशमुख यांच्या हत्येविषयी तर त्यामध्ये जो कोणी दोषी असेल म्हणजे हे स्टेटमेंट कोणाचं होतं धनंजय मुंडे यांचं जो कोणी दोषी असेल त्याला फासावर लटकवा ही माझी कालही मागणी होती आजही आहे आणि उद्या देखील ती मागणी राहणार आहे. आता यामध्ये वाल्मिक कराड यांचा डायरेक्ट अटॅच जरी नसला तरी जे काही व्हिडिओ वगैरे जे काही पुरावे समोर आले त्यावरून या सर्वांची कल्पना वाल्मिक कराड यांना होती अशी अनेक पुरावे समोर आलेले आहेत आणि कोर्टामध्ये याच्यावर आर्ग्युमेंट सुरू आहे. मात्र त्यावेळेस धनंजय मुंडे यांनी भूमिका घेतली. मात्र बरोबर परळी नगरपालिका आणि एकूणच बीडमध्ये त्यांच्यावर अजितदादा पवार यांनी संपूर्ण नगरपालिकेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली की जास्तीत जास्त नगरपालिका आपल्याकडे यायला पाहिजेत. मात्र मग त्यावेळेस वाल्मिक कराड यांचं नाव आलं. मग त्यावेळेस आपल्या अंगावर आल्याबरोबर धनंजय मुंडे यांनी कुठंतरी ते लांब असं टाकून देण्याचा प्रयत्न केला की जो दोषी असेल त्याला तुम्ही फाशी द्या त्यात मला काय करायचंय. आणि मग आता बरोबर नगरपालिकेच्या मतदानाच्या 2 दिवस आधी ते स्टेटमेंट धनंजय मुंडे यांनी का बरं केलं याचं कारण असंच आहे की सुरेश धस यांनी जी काय हवा काढली की जो एक मेळावा झाला होता त्या मेळाव्यामध्ये पंकजाताई मुंडे यांनी असं म्हटलं होतं की धनुभाऊचं वाल्मिकांना कराड यांच्या शिवाय पानही हालत नाही. आणि मग आता ज्या वेळेस निवडणुका येतील त्या वेळेस धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड यांची आठवण येत राहणार. कारण आजपर्यंत धनंजय मुंडे यांच्याकडे जे काही पदं असायची ती नावाला असायची त्या सगळ्या पदांचा कारभार जर का कोण बघत असेल तर त्यांचं नाव आहे वाल्मिक कराड. आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांची संपूर्ण निवडणूक यंत्रणा हे सगळे प्लॅनिंग त्यावेळेस वाल्मिक कराड करायचे होते. आणि त्यामुळं आपला काही संबंध नाही आपला आणि वाल्मिक कराड यांचा म्हणजे खास फार काही संबंध नाही आणि ते जर दोषी असतील तर त्यांना ही शिक्षा द्या ती शिक्षा द्या असं वक्तव्य त्यावेळेस मुंडे यांनी केलं होतं. आता मात्र प्रकरण हळूहळू शांत होत आहे आणि त्यामुळं एक प्रकारे खास करून परळीच्या अवतीभोवती वाल्मिक कराड यांचे समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे परळीमध्ये जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये चालतं. आता झालंय असं की धनंजय मुंडे यांचं राजकारण परळी पुरतं लिमिटेड झालंय आणि अडचण होते पंकजाताई मुंडे यांची. कारण परळी वगळता इतर भागामध्ये ओबीसी मतदारांची संख्या आणि मराठा मतदारांची संख्या ही काही अंशी समसमान आहे. मात्र परळीमध्ये तसं गणित नाही. परळीमध्ये ओबीसी मतदारांची संख्या ही मराठा मतदारांपेक्षा भरमसाठ आहे आणि त्यामुळे उघडपणे आय निवडणुकीच्या तोंडावर कराड यांचं समर्थन करणारं आपण जर का वक्तव्य जरी केलं तर आपल्याला फायदा होऊ शकतो आपल्याला अंगलट काहीच येणार नाही. मात्र या स्टेटमेंटचा आपल्या पक्षाला नुकसान होऊ शकतं आपला पक्ष अडचणीत येऊ शकतो आणि आपले नेते अजितदादा पवार हे सुद्धा अडचणीत येऊ शकतात हे धनंजय मुंडे यांना चांगलं ठाऊक आहे. पण जर पक्ष नेतृत्व आपला विचार करत नसतील आपल्याला मंत्रिपद भेटत नसतील तर आपण फक्त आपल्या राजकारणापुरतं आणि परळीपुरतं विचार करायचा हे पक्क धनंजय मुंडे यांना ठाऊक झाले. मात्र
ज्यावेळेस अंगलट येत होतं त्यावेळेस जो कोणी दोषी असेल त्याला फासावर लटकाशी भूमिका घेणार आहे. आता मात्र ज्या वेळेस निवडणुका येतील त्यावेळेस त्यांना कराडची आठवणी येतच राहणार. कारण आम्ही आधीपासूनच सांगतोय की वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे सर्वेसर्वा होते. सगळं काही वाल्मिक कराड बघायचे हे आम्ही त्या दिवसापासून सांगत होतो. ते आता प्रूव्ह होतंय, सिद्ध होतंय असं म्हणून सुरेश धस यांनी जवळपास एका वाक्यामध्ये धनंजय मुंडे यांनी त्यावेळेसची भूमिका आणि आता बदललेली भूमिका यातली सगळी हवा काढून टाकली. बाकी तुम्हाला काय वाटतं या नगरपालिका निवडणुकामध्ये मुंडे यांच्या या स्टेटमेंटचा आगामी काही काळामध्ये अजित पवार यांना फायदा होऊ शकतो की तोटा? कमेंट नक्की करा. धन्यवाद.